तुम्हाला माहीत आहे का? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांचा सार फक्त एका गोष्टीतच आहे. आणि जर तो सार समजला, तर तुम्हाला ईश्वराचा खरा अनुभव येऊ शकतो. संतांची वाणी ही नेहमी सोपी पण अत्यंत गूढ असते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगातून आपल्याला एक मोठं सत्य सांगितलं आहे, की या युगातील सगळं ज्ञान एकत्र केलं, शेवटी जे उरतं ते म्हणजे हरीचं नाम. आज आपण या सुंदर अभंगाचा पुढच्या 4 ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला धनदाट हरी दिसे. पहिल्या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे सगळं एकाच आयुष्यात पूर्ण समजणं शक्य नाही. म्हणून आपल्या संतांनी या सगळ्या ज्ञानाचा सार काढून आपल्याला दिला आहे, तो म्हणजे हरीचं नाम. दुसऱ्या ओवीत एक सुंदर उदाहरण दिलं आहे. जसं दही मंथन करून लोणी काढलं जातं, तसं वेदशास्त्रांच्या ज्ञानातून वैराग्य, श्रद्धा आणि विवेक याच्या मदतीने आपण नवनीत म्हणजेच ईश्वराचं नाम मिळवतो. पण आपण अनेकदा कथा, उदाहरण यातच अडकून राहतो. म्हणून संत सांगतात, व्यर्थ गोष्टी सोडा आणि थेट हरीचं नाम घ्या. तिसऱ्या ओवीत एक महान सत्य सांगितलं आहे. हरी हा आपल्या आत्मरूपाने आहे, पण अज्ञानामुळे आपण स्वतःला वेगळे समजतो. खरं तर जीव आणि शिव हे एकच आहेत. म्हणून हे जीवा, अवघड दुर्गम गोष्टींमध्ये मन गुंतू नकोस, फक्त हरीच्या नामात राहा. चौथ्या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जिथे हरीचं नाम आहे तिथेच वैकुंठ आहे. हे संपूर्ण विश्व हरीने भरलेलं आहे, प्रत्येक कणात, प्रत्येक ठिकाणी. पण हे दिसण्यासाठी आपलं अज्ञान दूर झालं पाहिजे. एकदा अज्ञानाचा पडदा हटला की सर्वत्र फक्त हरीच दिसतो. ज्ञानाचा सार म्हणजे नामस्मरण. जीव आणि शिव एकच आहेत. व्यर्थ गोष्टी सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारा. तुम्हाला ह्या अभंगाचा अर्थ कसा वाटला? कमेंटमध्ये हरी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि ज्ञानपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिनाम घ्या, जीवन बदला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय श्री हरी विठ्ठल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.